तर एक होता कावळा आणि एक होती चिमणी. कावळ्याचे घर होते ते नाजूकशे असे शेणाचे, तर चिऊताईचे घर होते बेणाचे. पावसाचे दिवस चालू होते, त्यामुळे टप टप पाऊस पडत होता आणि सोसायट्याचा वारा सुटला होता. कावळ्याचे नाजूकसे शेणाचे घर त्या पावसात वाहूनच गेले, पण चिऊताईचे मजबूत मेणाचे घर व्यवस्थित राहिले. कावळा घर वाहून गेल्याने पावसात भिजू लागला. मग कावळा आश्रय घेण्यासाठी उडत उडत चिऊताईच्या घरी येतो. घराचा दरवाजा बंद असतो. मग कावळा दरवाजा ठोठावतो. चिऊताई चिऊताई दार उघड. चिऊताई घरामध्ये आपल्या बाळाची आंघोळ करत असते. कावळे दादा थांब जरा, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. मग कावळा थोडा वेळ थांबतो, पण चिऊताई आपल्या कामामध्ये व्यस्त झालेली असते. ती दरवाजा काही उघडतच नाही. इथे बाहेर कावळा कुडकुडत उभा असतो. सगळीकडे पाणीच पाणी झालेले होते. काय करतो बिचारा, एवढंच तोंड करून कुडकुडत उभा राहिला. पण चिमणीने काही केल्या दार उघडलेच नाही. मग तो थोडा वेळ वाट पाहतो आणि स्वतःशीच म्हणतो, अरे असा किती वेळ मी इथे कुडकुडत राहील. चिऊताई तर तिच्या कामात बिझी आहे. आपण दुसरा काहीतरी मार्ग काढायला हवा. असा विचार करून कावळा तेथून उडून निघून जातो. चिमणीने सगळे काम आटोपले. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्चा, आपण अजून कावळे दादासाठी दरवाजा तर उघडलाच नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिने तत्परतेने दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हताच. तिने आजूबाजूला पाहिलं, पण कावळा तिला कुठेच दिसला नाही. गेला असेल कुठेतरी, येईल परत, असा विचार करून ती पुन्हा आपल्या कामात बिझी होऊन जाते. मात्र रात्र मावळली, दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली, तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचे मन आज कशातच रमेना. ना बाळाला नाऊ घालण्यात, ना त्याला गंध पावडर करण्यात, ना त्याला झोपवण्यात. कारण एव्हा ना तिला सवय झाली होती कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची. तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिला दारावर टकटक झाले असं भास होत होता. आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशाने ती दरवाजा बंद करत होती. असेच अनेक दिवस निघून गेले, मात्र कावळा काही परत आलाच नाही. चिमणीच्या मनातून काही कावळा जाईच ना. मग तिने ठरविले की आता कावळे दादाचा शोध घ्यायचा. असं ठरवून ती आपल्या घराबाहेर पडली. मजल दर मजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानी पडला. तो कावळ्याचाच आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीनपणा कुठल्या कुठे पळून गेला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली.
पाहते तर काय, कावळा आपल्या घरामध्ये आनंदाने राहत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्यालाही फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, या या चिऊताई, तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा घरात. तुम्हाला भेटून ना खूपच आनंद झाला बघा. बोला, काय करू तुमच्यासाठी? कावळ्याचे ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळून गेली आणि म्हणाली, कावले दादा, तुला राग नाही आला माझा? काय यावं? मी माझ्यात विश्वास गुंग होते म्हणून. छे छे, प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं, जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती. माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो होतो. पण नंतर मला माझी चूक कळाली. माझी गरज भागविण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं, या दोन्हीही गोष्टी अतिक्रमणासारख्याच झाल्या की नाही? म्हणून मी माघारपण घेतलं आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर अतिक्रमण करणं, बोलणं चुकीचं आहे, नाही का? म्हणून मग मी स्वतःच वजा व्हायचे ठरवले आणि निघालो एकटाच तुझ्या विश्वापासून माझे विश्व शोधण्यासाठी. मला एकटं करून? अरे मला सवय झाली आता तुझी. शिवताई, या जगात एकटं कोणीच नसतं बरं. जेव्हा आपण एकटा आहोत असं वाटतं ना, तेव्हा तो एकांतच असतो. आपल्या सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची. आणि बघ, आता मी किती आनंदी आहे. मला माझा जीवनसाथीही मिळाला आहे आणि माझं घरही तयार झालं आहे. आता मी माझं नवीन विश्व तयार केलंय आणि मी त्याच्यामध्ये खूप आनंदात राहत आहे. तूही तुझ्या विश्वात आनंदातच राहा. चिमणी निशब्द होऊन तेथून निघाली. तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला, चिऊताई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस. हो, तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेन, क्षणाचाही विलंब न करता. हे ऐकून चिमणीला तर रडूच आले. भरल्या कंठाने तिने कावळे दादाचा निरोप घेतला आणि मग तिने परतीची झेप घेत आपल्या घरट्याकडे. पण आज तिच्या पंखात पूर्वी इतकं बळ राहिलंच नव्हतं. आपल्या सगळ्यांची अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिऊताई सारखीच झाली आहे की नाही? म्हणजे बघा ना, कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साथ घालत असते. हे आपल्या ध्यानीमनीच नसते. आपण आपल्याच विश्वात गुंग असतो आणि मदतीची हाक आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. मग एकदा थोडस थांबून त्यांच्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे, नाही का? ऋतू बदलणार होता. लवकरच पावसाचे दिवस सुरू होणार होते. म्हणून सर्व पक्ष्यांनी आपल्या घरट्यांची मरम्मत केलेली होती. कावळा आणि कावळे आपल्या घरट्यामध्ये बसून असतात. अरे, यंदा काय झाले आहे चिऊताईला काय माहिती. सर्व पक्ष्यांची घरटी दुरुस्त करून नव्याने बनवून झालेली आहेत. मात्र लाडू चिऊताईने यंदा आपल्या घराची मरम्मत ही केली नाही की नवीन घरटेही बनवले नाही. सर्वात आधी सर्वात सुंदर घरट बनवणारी ही चिऊताई यंदा काहीच काम न करता कशी बरी राहिली आहे. हो ना, चल आपण जाऊन बघूयात नक्की झालं तरी काय आहे. हो हो, चला चला. मग ते दोघेही लाडू चिऊताईकडे जातात. तर चिऊताई आपल्या घरट्यामध्ये झोपून असते. अगं चिऊताई, काय झालं असं? तू झोपा काढत आहेस चक्क. सर्वांनी आपली घरटी बनवून तयार केली, तू मात्र यंदा काहीच केले नाही.
असं कसं? काय सांगू कामू दादा, यंदा की नाही मला भरपूर ताप आला आहे बघ. बरंच वाटत नाही. कितीतरी औषधं घेतली, मात्र हा ताप काही उतरेच ना. काय करू मी? अरे अरे, फारच वाईट झालं म्हणायचं. तू चांगला डॉक्टरकडे का जात नाही बरे? औषध घे, नाहीतर बरं कसं वाटेल तुला. गेली होती रे, पण काहीच फरक पडत नाही. असं होय? मग तू त्या घुबड डॉक्टरकडे का जात नाही? तो फारच नावाजलेला डॉक्टर आहे बघ. त्याच्या औषधाने तुला लगेच बरं वाटेल. हो का? पण मला नाही माहिती ते डॉक्टर कुठे असतात. अगं ते ना. असा कावळा बोलत असतानाच अचानक ती कावळीनताई बोलते. अगं चिवताई, तू दक्षिण दिशेला जा. तेथेच एका मोठ्या झाडावरती ते डॉक्टर असतात बघ. असं होय? ठीक आहे ठीक आहे, मी जाते त्यांच्याकडे. मग कावळा आणि कावळी परत आपल्या घरट्यात येतात. अगं, तू हे काय केलंस? चिवताईला तू खोटा ऍड्रेस का दिलास? ते घुबड डॉक्टर तर पूर्व दिशेला असतात आणि तू तिला दक्षिणेकडे पाठवलेस. तुम्हाला काही कळतं की नाही हो? ती बरी झाली ना तर लगेच तिचं घर दुरुस्त करून घेईल, नाहीतर नवीन घरटं बनवेल. दरवर्षी ती छान सुंदर असं घरटं बनवते आणि मोठी सगळ्यांना ज्ञान वाटत फिरत असते. असं करा तसं करा म्हणे. यंदा बघा कशी पावसामध्ये घरटं तुटून गेला ना का आपल्याकडेच मदतीला येईल. तेव्हा मग मी तिला शिकवेन ज्ञानाच्या 4 गोष्टी. बघाच तुम्ही, मस्त मज्जा येईल. हा, हे तर बरोबर आहे. मला पण एकदा तिने मदत केली नव्हती. शिक्षा तर मलाच हवी तिला. जाऊ दे. इकडे चिवताई कावळ्यावर विश्वास ठेवून दक्षिण दिशेला जायला लागते. ती बऱ्याच पुढे येते, पण तिला डॉक्टर घुबड कुठे दिसेच ना. अरे, मी किती वेळ उडत आहे, इथे आली आहे, मात्र मला कुठेच डॉक्टर दिसले नाही. कदाचित कावळींताईचं सांगण्यामध्ये काहीतरी चूकभूल झाली असेल. ती असं बोलत असतानाच तेथून घुबड डॉक्टर उडत जात असतात. ओ डॉक्टर काका, ओ डॉक्टर काका, इकडे या, इकडे या. ते ऐकून तो डॉक्टर तेथे येतो. काय झालं चिवताई? तू मला आवाज का दिलास? काय सांगू, किती दिवस झाले मला हा ताप आहे, उतरेनाच. खूप सारी औषधं घेतली, पण फरक मात्र पडत नाही. मग त्या कावळ्या दादाने मला तुमच्याविषयी सांगितलं, म्हणून मी दक्षिण दिशेला उडत उडत तुमच्याकडे येत होती. अगं, मी इकडे नाही राहत, मी पूर्व दिशेला राहतो. तिकडे आहे माझं घर. हा, ते कावळ्याचं जोडपं आहे ना, ते फारच लबाड आहे. असंच सर्वांना त्रास देत राहतात. एकदा मी त्यांच्या मुलाला आजारी असताना चांगलं औषध देऊन बरं केलं होतं, मात्र त्यांनी मला उपचाराची फी पण दिली नाही. फारच लबाड आहेत ते. तुला पण मुद्दामून त्यांनी खोटा ऍड्रेस दिला असेल बघ. हा, असंच झालं असेल. पण तुम्ही मला आता चांगलं काहीतरी औषध द्या हो. हा ताप नकोसा झाला आहे मला. हो, असं म्हणून घुबड तिला चांगले औषध देतात. चिवताई आणि घुबड तेथून आपापल्या रस्त्याला निघून जातात. अहो, ती बघा चिवताई आली. अशीच फेरफटका मारून आली असेल. चला चला जाऊन बघूयात. मग ते कावळा आणि कावळीन दोघेही चिवताईला पुन्हा भेटायला येतात. काय ग चिवताई, आता कसं वाटतंय?
भेटले का डॉक्टर तुला? नाही हो, मी बराच वेळ त्यांना शोधलो, मात्र ते मला कुठेच सापडले नाही. अरे, मी तुला काहीतरी चुकीचा ऍड्रेस दिला बहुतेक. दक्षिण दिशेला नाही काय गो, ते तर उत्तर दिशेला असतात. उद्या तू त्या दिशेला जा बघ, तुला ते डॉक्टर नक्की भेटतील. हो हो, मी तसंच करेन. थँक्यू हा काऊ दादा, तुमच्यामुळे मला फारच बरं हो वाटेल बघा. आणि आता तुम्ही योग्य तो ऍड्रेस दिला आहे, तर मी तेथे जाऊन माझा उपचार करून घेईन. हो हो, करून घे. असं बोलून कावळा आणि कावळीन तेथून निघून जातात. आणि चिऊताई डॉक्टराने दिलेली औषधे वेळेवरती घेते आणि मग तिला लवकरच बरे वाटते. मग ती आपल्या घराची दुरुस्ती करू लागते. अरे, हे तर काय, आता पाऊस पण सुरू होईल आणि माझ्या घराची तर कोणत्याच प्रकारची दुरुस्ती डागडुगी झाली नाही. काय करू मी आता? ह्या स्पीडने करत राहील ना तर माझं काहीच काम होणार नाही. असं बोलत असतानाच तिला एक आयडिया येते. असंच करते मी आता. मग ती खूप साऱ्या झाडांची पाने जमा करते आणि त्या पानांच्या आधाराने ती घर दुरुस्ती करून घेते. छान असं घर तिचं सुंदर घरट तयार होते आणि पावसाचं पाणी आत येणार नाही ह्याची तिने पुरेपूर काळजी घेतलेली असते. 2-3 दिवसांनी सोसायटीचा वारा सुटतो आणि मुसळधार पाऊस पडू लागतो. अहो, आज की नाही फार मजा येईल बघा. चिऊताईचं घर तर ह्या पावसामध्ये तुटून खाली पडून जाईल. मग बघा येईल आपल्याकडे मदत मागायला. पाऊ दादा मदत कर म्हणा. मग मी हिला दाखवते मदत कशी करतात ते. अरे, असं काहीच होणार नाही. ते बघ तिकडे तिने काय केलं. काय झालं? तुम्ही असं का म्हणत आहात? मग ते दोघे खिडकीतून बाहेर बघतात तर काय, चिऊताईने तिचं घर छानपैकी दुरुस्त करून घेतलेले असते. ही चिऊताई तर फारच हुशार निघाली. कमी वेळामध्येही तिने तिचं घर मस्तपैकी दुरुस्त करून घेतलं आहे. आता कसली मजा येते आपल्याला. असं बोलत असतानाच त्यांच्या घरामध्ये पाणी टिपलू लागते. अहो, हे काय? तुम्ही छताची दुरुस्ती व्यवस्थित केली नाही का? हे पाणी कसं टिपलत आहे? अगं, आपलं छत ना व्यवस्थितच दिसत होतं, म्हणून मी जास्त काही डागडुगी करत बसलो नाही. काय? मी भिंतींची मरम्मत करत होती आणि तुम्हाला छत व्यवस्थित दुरुस्त करायला सांगितले होते, ते पण तुम्ही व्यवस्थित केले नाही. ते सर्व बोलत असतानाच पावसाचं पाणी भरपूर आतमध्ये येऊन त्यांचं घरटं तुटूनच जाते आणि ते खाली पडते. ओ चला पळा इकडनं, नाहीतर आपण बुडून जाऊ. ते दोघं बाहेर येतात. अहो, हे काय झालं? आपण तर चिऊताईचं घरटं तुटून तिची दुरावस्था बघण्याचे स्वप्न पाहत होतो आणि इथे तर आपलंच घरटं तुटून गेलं. म्हणतात ना, दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर त्या खड्ड्यात आपणच पडतो. असंच काही आपलं झालं. शिकवण: कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतू नये. त्याच्यामुळे कधी कधी आपणच स्वतः संकटात सापडू शकतो. समुद्र किनाऱ्याच्या जवळच्या झाडावर चिऊताईने आपले घरटे बनवलेले असते. त्या घरट्यामध्ये ती 2 अंडी घालते. तिचे दिवस मस्तच चालले असतात. एके दिवशी चिऊताई दाणे टिपण्यासाठी दूर निघून जाते. ती दाणे टिपून येईपर्यंत तिला बराच उशीर होतो. ती येऊन आपल्या घरट्यात बसते आणि पाहते तर काय, तिची अंडी गायब असतात. माझी अंडी कुठे गेली बरं? मी तर व्यवस्थित ह्या झाडावरती माझं घरटं बनवलं आहे
अंडी अशी कोणी घेऊन जाऊच शकत नाही. ती आजूबाजूला पाहते आणि समुद्राजवळ जाते. समुद्र समुद्र, तू माझी अंडी कोणी नेली ते पाहिले आहेस का रे? समुद्र बोलतो, हं? नाही, मी काही असं पाहिलं नाही. असं कसं? तूच पाहिलं असशील. तू इतका अथांग मोठा आहेस, तुझ्या आजूबाजूला काय घडते हे तुला नक्कीच माहिती असेल. सांग ना, माझी अंडी कोणी बरं नेली? मी सांगितलं ना मला माहित नाही म्हणून. तरी काही सत्रांना त्रास देत आहेस. चल जा इथून. मला नाही माहिती तुझी अंडी कोणी नेली. असं काय करत आहात तुम्ही? रागवू नका ना. मला फक्त माझी अंडी कुठे आहेत ते सांगा, मी ती घेऊन येईन. त्याच्यातून आता लवकरच पिल्ले बाहेर येणार आहेत. हो, माझी बिचारी पिल्ले माझ्या विना कशी बरं जगतील? ते मला काही माहित नाही आणि एवढीच चिंता आहे तर जा स्वतः शोधून घे. मला त्रास देऊ नको. ने घेतून. अच्छा, म्हणजे माझी अंडी तुम्हीच घेतली आहेत तर म्हणूनच तुम्ही असे बोलत आहात. ते म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं, असंच काहीच आहे. ठीक आहे, आता ही आई तुम्हाला आव्हान देते. मी माझी अंडी परत मिळवूनच राहणार. बघाच मी आता काय करते. तू मला धडा शिकवणार? काय करशील तू? मी इतका बलाढ्य आहे, माझ्या समोर सर्वच नतमस्तक होतात आणि तू मला धडा शिकवणार? काय करशील? मी तुमच्या हे समुद्राचे सगळं पाणी आटवून टाकेन. हे ऐकून समुद्र मोठमोठ्याने हसू लागतो आणि तेथून गायब होऊन जातो. चिमणी ती एक आई असते आणि ती तिचा निश्चय पक्का करून समुद्रातील पाणी चोचीत भरून किनाऱ्यावरती आणून टाकू लागते. हे करता करता सकाळची संध्याकाळ होते. दुसरा दिवस उजाडतो. मात्र ती सातत्याने चोचीमध्ये पाणी घेऊन ते किनाऱ्यावरती आणून टाकत राहते. ह्यामुळे ती फारच थकून जाते. काही पक्षी तिला भेटण्यासाठी येतात. अगं चिऊताई, काय झाले? आम्ही पाहिलं कालपासून तू दाणा टिपण्यासाठी येतच नाही आहेस आणि हा काय वेडेपणा करत आहेस? मग ती चिऊताई घडलेला सर्व प्रकार सांगते. ते ऐकून पक्षी तिची थट्टा करू लागतात. अगं वेडी वगैरे झालीस की काय? हे शक्य आहे का? हा एवढा अथांग पसरलेला समुद्र तू कसा काय कोरडा करू शकतेस? मला ते काही माहित नाही. मी एक आई आहे आणि ह्या गर्विष्ठ समुद्राला मी धडा शिकूनच राहील आणि माझी अंडी पुन्हा मिळवेल. तोपर्यंत मी माझे प्रयत्न चालूच ठेवेन. सर्व पक्षी तिच्याकडे बघून हसू लागतात आणि तेथून निघून जातात. असेच 2-3 दिवस निघतात. मात्र चिऊताई आपलं काम थांबवत नाही. ती प्रयत्न करतच राहते. हे सर्व पाहून इतर पक्ष्यांना तिची दया येऊ लागते. चिंताही वाटते, कारण खाण्यापिण्या वाचून ती पूर्ण कोमेजून गेलेली असते. मग जंगलातील सर्व पक्षी तिच्या मदतीस धावून येतात. ही सर्व बातमी जंगलात पसरते. मग पक्ष्यांसोबतच इतर सर्व प्राणी देखील चिऊताईच्या मदतीला येतात. हे सर्व पाहून समुद्र चिंतित होतो. तो स्वतःशीच बोलतो, जसं थेंबे थेंबे तले साचते त्याचप्रमाणे ह्या सर्व प्राणी आणि पक्ष्यांनी थेंबे थेंबे करून माझ्यातलं पाणी काढून घेतलं तर मी नक्कीच एक दिवस कोरडा होऊन जाईल. नाही, असं होता कामा नये. आणि तसंही चिऊताई बरोबर बोलत आहे. ती एक आई आहे आणि आई आपल्या पिल्लांना मिळवण्यासाठी काहीही करू शकते. मला तिची माफी मागायला हवी. मग समुद्र त्या चिऊताईकडे येतो. चिऊताई, माफ कर ग मला. मी चुकलो. मी अहंकाराने भरलेलो होतो म्हणून नुसताच सर्वांना त्रास देत राहायचो. पण तू मात्र आज माझ्या डोळ्यावरील अहंकाराची पट्टी काढून टाकलीस. बघ, ही घे तुझी अंडी आणि आनंदात राहा.
मी आज एका आईसोबत हरलो आणि मी फार आनंदात आहे. असं बोलून समुद्र तिची अंडी तिला परत करतो आणि तेथून निघून जातो. चिमुताईला फार फार आनंद होतो. सर्व पक्ष्यांना देखील खूप आनंदित होतात. मग चिमुताई म्हणते, आज आपण सर्वांनी मिळून हे करून दाखवलं. तुमचे सर्वांचे खूप आभार. तुमच्यामुळे आज माझी अंडी मला परत मिळाली आहेत. शिकवण. एकदा निश्चय केल्यानंतर, सातत्याने प्रयत्न केल्यावर आणि प्रामाणिकपणे मेहनत केल्यावर आपल्याला यश नक्कीच मिळते. एका जंगलामध्ये एक गर्विष्ठ कावळा राहत असतो. तो नेहमी सर्वांना घालून पाडूनच बोलायचा, सर्वांचा अपमानच करायचा. एके दिवशी तो एका मोठ्या झाडावर बसलेला असताना तेथे एक चिमुताई येते. काय ग चिमणे, इतुशी आहेस पण कशी तुरतुर पळत आहेस? हा, माझ्याशी शर्यत लावशील का? चल आपण शर्यत लावूया. त्या दूरपर्यंत दिसणाऱ्या समुद्रापाशी आपण उडत उडत जाऊया. जो सर्वात आधी पोचेल तोच जिंकेल. पण कशासाठी? मला नाही करायची हे शर्यत तुझ्याशी. मला भरपूर काम आहे. मी जाते. घाबरलीस ना? माहितीच होतं मला. माझ्या इतकं उंच आणि वेगाने कोणीच उडू शकत नाही. अरे असं नाही. ठीक आहे, चल. मग दोघही उडू लागतात. उडत उडत ते फार दूरवर पर्यंत निघून येतात. चिमुताई बिचारी दमूनच जाते. ती एका झाडावर जाऊन बसते. काय ग चिमणे, दमलीस ना? मी बोललो होतो तुला, माझ्या इतकं कोणीच उडू शकत नाही. असं बोलून तो पुढे उडत राहतो. वाटेत त्याला एक पोपट भेटतो. ए पोपट भाऊ, चल चल आपण शर्यत लावूया. त्या दूर पर्यंत दिसणाऱ्या समुद्रापाशी जो पहिला उडत जाईल तोच जिंकेल शर्यत. मग ते दोघही उडू लागतात. उडत उडत ते बऱ्याच पुढे येतात. पोपट पण दमून जातो आणि पुन्हा तो एका झाडावर बसतो. तू पण दमलास ना? पण मी बघ, मी अजून पण उडू शकतो. माझ्यामध्ये की नाही खूपच ताकद आहे. तू बस, मी चाललो. असं म्हणून कावळा पुन्हा उडू लागतो आणि पुढे निघून जातो. आणि पुढे त्याला एक गरुड दिसते. गरुड महाराज, काय माझ्याशी शर्यत लावाल का? बघा, मी आत्ताच एका चिमणीला आणि एका पोपटाला हरवून इथपर्यंत आलोय. तो दूरवर दिसतो ना समुद्र, त्याच्यापाशी जायचं आहे. तुम्ही लावाल का माझ्याशी शर्यत? हो ना, का नाही? चल. मग ते दोघं उडू लागतात. गरुड एका झटक्यात त्याची गरुड झेप घेऊन फारच दूरवर निघून जातो. कावळा आधीपासूनच उडत असतो, त्याच्यामुळे तो थकलेला असतो. पण त्याच्या गर्वामुळे तो उडत राहतो. बराच वेळ उडल्यानंतर एका ठिकाणी तो दमून एका दगडावर जाऊन बसून जातो. अरे कावळे भाऊ, काय झालं? चला चला, अजून बराच दूरवर जायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही इथे काय बसून गेलात? उडायचं नाही? गरुड महाराज, थोडा वेळ आराम करा. दमला असाल ना तुम्ही, म्हणून मी इथे बसलो. तुम्ही पण बसून थोडी विश्रांती करून घ्या. मला विश्रांतीची गरज नाही, मात्र तू दमून गेलास ना. चल उडूया ना. आता काय झालं? सगळ्यांना तर फार मोठ्या एटीत सांगत होतास मी फार उडतो, माझ्यात खूपच शक्ती आहे, मी अजिबात दमत नाही. आता काय झालं? हो, चुकलं माझं. मला समजायला हवं होतं. माफ करा मला. पुन्हा अशी चूक नाही घडणार. पण खरंच हो, मी फार दमून गेलो. नाही रे बाबा, त्या दूरवरच्या समुद्रापर्यंत मी नाही जाऊ शकणार. आता जातो मी, आरामच करतो. कधीच गर्व करू नये कावळे भाऊ, नाहीतर अशी
फजिती होते. शिकवण: कुठल्याही गोष्टीचा कधीही फाजील गर्व करू नये. शरात सवाशर हा कधी ना कधी मिळतोच. एका जंगलामध्ये एक चिऊताई राहत होती. ती फारच बकबकी होती. तिला मोठमोठ्या बाता मारण्याची सवयच असते. तुला माहिती आहे का, आज मी किती सारी स्वादिष्ट जेवण घेऊन आले आहे. एका ठिकाणी मेजवानी होती, तिथेच मी गेली होती. एवढं सगळं काही काही खाल्लंय ना, विचारू नको. केक होते, आईस्क्रीम होते आणि अजून खूप काही होतं. खरंच? कुठे गेली होतीस तू? अगं, एका श्रीमंत माणसाने मला मेजवानीसाठी बोलवलं होतं, तिकडेच गेलेलो मी. खोटं बोलू नकोस. मी तुला सुकलेल्या भाज्या खाताना बघितलेले आहे. तुझ्यासारख्या लोकांशी बोलायला माझ्याकडे वेळ नाही. चल चल, मी जाते, खूप काम आहेत मला. हिच्याकडे ना लक्ष देऊ नकोस तू. हिला मोठ्यांना भत्ता करण्याची सवयच आहे. चिऊताई मात्र आपली बकबक काही थांबवतच नाही. ती सगळीकडे अशाच प्रकारच्या अफवा पसरत राहते. मी घारीपेक्षाही एकदा उंच उडाली होती, मोठ्या टेकडीवर गेली होती. एकदा कोकिलेने सांगितलं होतं की मी तिच्यापेक्षाही सुंदर असं गाते. माझा आवाज अगदी सुमधुर आहे. मोर पक्षी पण म्हणाला होता की मी त्याच्यापेक्षा सुंदर दिसते. वाघाने मला जंगलाचा पंतप्रधान करायचे ठरवले होते. मी त्याला नाहीच बोलले. एकदा एका गुहेमध्ये मला मोठा राक्षस सापडला होता. मी त्याला मारूनच टाकले. तुला माहिती आहे मी किती किती श्रीमंत आहे. मी हे पूर्ण जंगल विकत घेऊ शकते. ती सगळीकडे अशीच बकबक करत सुटायची. एके दिवशी त्या जंगलामध्ये एक अतिशय सुंदर असा पक्षी येतो. हा, किती सुंदर पक्षी आहे ना. हो, आणि सगळ्यात पेक्षा वेगळा देखील आहे. मी डव पक्षी आहे. मला ना चिऊताईला भेटायचं आहे. खरंच तू मला भेटायला आला आहेस? बघा बघा, मला सगळेच ओळखतात. अरे पण ऐकून तर घे. हा हा, किती दूरवरून आला आहे हा मला भेटण्यासाठी. बघा, मी किती श्रीमंत आहे, त्याच्यामुळे दूरवरून लोक मला भेटायला येतात. बघा, हा पक्षी मला भेटण्यासाठी आला आहे. अरे पण ऐकून तर घे. हा, आणि माझ्याकडे ना मोठं घर देखील आहे आणि सर्व प्रकारचे खाऊ पण आहे. मी खूपच श्रीमंत आहे. हा पण परत त्याला कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे. तू आत्ताच्या आत्ता परत. अरे ते सर्व ठीक आहे चिऊताई, पण माझं ऐकून तर घे. मी डव पक्षी महाराजांचा राजदूत आहे. मी तुला महाराजांच्या दरबारात घेऊन जाण्यासाठी आलो होतो. ते तुला तेथे राहण्यास एक महाल देणार होते, स्वादिष्ट पदार्थ देणार होते, सर्व प्रकारच्या सुखसुविधा देणार होते. पण आता त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आहे. तुला ह्या सर्वांची काहीच गरज नाही. तुझ्याकडे तर सगळंच आहे. मी तर खोटं बोलत होतो. माझ्याकडे असं काहीच नाही आहे. चला चला, मी येतो तुमच्यासोबत. नाही नाही, महाराजांनी तुला घेऊन येण्यास आता नकार दिला आहे. मी जातो. मग डव तेथून उडून जातो आणि चिऊताई निराश होऊन तिथेच बसून राहते.